सकाळपासून पावसानं उसंत घेतली असली तरी नालासोपारा रेल्वे स्थानक परिसरात अजूनही पाणी आहे। परिसरातील रस्त्यावरती गुडघाभर पाणी आहे। पाण्याचा निचरा होताना दिसत नाहीये आणि याच गुडघाभर पाण्यातनं नागरिक ये जा करताना दिसतायत। नालासोपारा स्टेशन परिसरामध्ये गुडघाभर पाण्यातनं प्रवासी आणि नागरिक ये जा करतायत। पावसानं उसंत घेतली असली तरी पाण्याचा निचरा काही झालेला नाहीये। पाणी आहे तसंच नालासोपारा स्टेशनच्या बाहेर गुडघाभर इतकं साचलेलं आहे। तर दुसरी दृश्य आपण बघतोय, नांदूर मधमेश्वर धरणाच्या समोरच्या बेटावरती अडकलेल्या 18 तरुणांची प्रशासनाकडून सुटका करण्यात आली। बचाव कार्यासाठी काही काळ नांदूर मधमेश्वर धरणात पाण्याचा विसर्ग थांबवण्यात आला। तर नांदूर मधमेश्वर धरणात 55,928 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे। तर छत्रपती संभाजीनगरमध्ये सोयगाव तालुक्यात मुसळधार पावसानं हजेरी लावली। त्यामुळे नदी नाल्यांना पूर आला असून लिंबायती गावाला पुराच्या पाण्याचा वेढा बसलाय। नदीकाठच्या या गावांना सतर्कतेचा इशारा दिला गेलाय। बीडमध्ये काही दूध विक्रेते बंद पॅकेट फोडून ते दूध कॅनमध्ये मिसळत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झालाय। बीड शहरालगतच्या परिसरात अशाच प्रकारे दुधात भेसळ होत असल्याचा संशय आहे। त्यामुळे कॅन्सरसारख्या गंभीर आजारांचा धोका वर्तवला जातोय। एफडीएचे आयुक्त तुकाराम मुंढेंनी या ठिकाणी कारवाई करावी अशी मागणी केली जाते।